स्वर्गीय मीनाताई ठाकरे के पुतले के साथ की गई आपत्तिजनक हरकत पर शिवसेना ठाकरे गुट के नेता अंबादास दानवे ने तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, यह बेहद निंदनीय है कि किसी ने इस तरह से स्वर्गीय मां साहब के पुतले का अपमान करने की कोशिश की। पुलिस को तुरंत इस मामले में दोषियों की तलाश करनी चाहिए और उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। मां साहेबांच्या पुतळ्यावर अशा पद्धतीने रंग फेकणं हे निषेधार्ह आहे, संतापजनक आहे। अशा पद्धतीनं कृती होणं तेही शिवतीर्थात जवळ, जिथं 24 तास येणारे जाणारे लोक आहेत। अशा प्रकरणाची चौकशी व्हावी, त्वरित आरोपींना पकडलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका निश्चित आमची आहे। 12 तास उलटून गेले, जवळपास घटना रात्री घडली, अजूनपर्यंत आरोपी अटक नाहीये। आता शिवतीर्थ आणि जिथं मासाहेबांचा पुतळा आहे तिथं गजबजलेला भाग आहे। मी तर म्हणतो सीसीटीव्ही कॅमेरे 5-50 असतील तिथं सगळे आजूबाजूला। असं असताना पोलीस अजून काय पोलीसच झोपलेले की काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे। राज्यात म्हटलं जातं, कालच देवेंद्रजींनी मोठं भाषण केलं ठाकरे यांच्याविषयी, शिवसेना प्रमुखांच्या विषयी, आणि असं असताना मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकला जातो। मला वाटतं या भूमिका जरा संशयास्पद वाटतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर जे एकनाथ शिंदे म्हणतात की मी बाळासाहेबांच्या विचारांचा वारस आहे, ते सत्तेत असताना अशा घटना घडतात। बाळासाहेबांच्या विचाराचा वारस एकनाथ शिंदे कसे होऊ शकतात, ज्यांनी गद्दारी केली, पक्ष फोडला, पक्ष तोडला। अमित शहाच्या विचाराचे वारस ते होऊ शकतात। आणि मग तुम्ही त्या विचाराचे वारस असताना मासाहेबांच्या पुतळ्याची तुमच्याच राज्यामध्ये जर विटंबना होती, तर मला वाटतं तुमच्या त्या खुर्च्या काय कामाच्या? वारस का खुर्चीसाठी का? वारस विचारासाठी असतो, तुम्ही खुर्चीवाले।